श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तसेच याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील आहे. नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त हा सण गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातही साजरा केला जातो. तेथे कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण आनंदाने साजरा करतात. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कारण की या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आहे आणि रक्षाबंधन देखील आहे. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते दूर होण्यासाठी तसेच आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या नारळी पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहे की ज्यामुळे आपली घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळेल. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मानुसार नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि समुद्राशी संबंधित सर्व संभाव्य धोक्यांपासून व्यक्तीचे रक्षण करतात. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असल्याने यावेळी भगवान शंकरांचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की नारळाचे 3 डोळे भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी संबंधित आहे. महाराष्ट्रात या दिवशी फळ उपवास केला जातो आणि अन्न अजिबात खाल्ले जात नाही. पण आपल्या इकडे ती प्रथा नाही. काही ठिकाणी ही प्रथा आहे. निसर्ग देवतेची कृपा म्हणून अनेक लोक या दिवशी समुद्रकिनारी नारळाची झाडे देखील लावतात. तर या दिवशी आपण काही उपाय हे करायचे आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही नेहमी फलदायी ठरत असते. तर आता आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. मग आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते. तेव्हाच भगवान शिवशंकरांनी त्यांचा 3रा डोळा उघडला होता. त्यानंतर कामदेव पूर्ण जळून खाक व्हायला लागले आणि फक्त आंब्याच्या झाडातून हर 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 असा आवाज आला. तरी पण महादेव आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले. त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले. महादेवांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा, आंब्याच्या खोडाचा तसेच आंब्याच्या फळाचा जो कोणी शुभ कार्यामध्ये वापर करेल त्याच्या घरामध्ये कधीच कोणतीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही. तसेच त्याच्या घरामध्ये सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. त्याचमुळे आपण अमावस्या असली, पौर्णिमा असली की आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाजावरती लावत असतो. तसेच एखादं शुभ कार्य असेल तर कलशामध्ये देखील आपण आंब्याची पाने टाकत असतो. कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पाने असल्याशिवाय आपली पूजा ही सफल ठरत नाही. तर या दिवशी देखील आपल्याला आंब्याच्या पानांचाच उपाय करायचा आहे. प्रथम आपल्याला एक आंब्याचं पान हे घरी आणायचं आहे. आंब्याचं पान आणल्यानंतर हे पान स्वच्छ धुवायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल घ्यायचं आहे. त्या गंगाजलामध्ये आंब्याचं पान टाकायचं आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला आंब्याच्या पानाने सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे पाणी शिंपडावं. यामुळे जर आपल्या घरामध्ये एखादी नकारात्मकता असेल तर ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. मग आता नकारात्मकता कोणती? तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्यामुळे आपली प्रगती ही खुंटत असते. त्यामुळे असं पाणी तुम्ही दरवाजावरती सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. आंब्याची पाने आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आंब्याच्या पानांना मध्ये कुठेही होल, छिद्र नसावं याची काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला सफेद फुले घ्यायची आहे. मग सफेद अगदी तुम्ही शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल. आता ही पाने घेतल्यानंतर आपल्याला एक सफेद दोरा घ्यायचा आहे. त्या सफेद दोऱ्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर लाल दोरा असेल तर लाल दोरा घेतला तरी पण चालेल. आपल्याला त्या दोऱ्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे. त्यानंतर एक सफेद फूल. अशा प्रकारे आपण 11 आंब्याची
पाने आणि 11 सफेद फुले त्या तोरणामध्ये टाकायची आहे. मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल आपण तोरणामध्ये ओवून घ्यायचं आहे. तसेच आता जे काही आंब्याचं पान आहे त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिकचा वापर हा करत असतो. हिंदू धर्मात स्वस्तिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण हे स्वस्तिक काढायचं. तसेच प्रत्येक फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता हे जे काही तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती पौर्णिमेच्या दिवशी लावायचं आहे. मग अगदी रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवशी लावलं तरी पण चालेल. आता हे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती येत असो, मग अगदी तिच्या मनामध्ये जरी आपल्याबद्दल वाईट भावना असतील किंवा वाईट विचार असेल तर ती व्यक्ती देखील घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येईल. सकारात्मकच विचार आपल्याबद्दल ती घेऊन येईल. एवढा हा आंब्याच्या पानांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही असं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती जरूर लावावं. जेव्हा पण कोणताही कार्यक्रम असो तेव्हा आंब्याच्या पानांचं तोरण हे बनवलं जातं किंवा अगदी आंब्याची डहाळ देखील दरवाजावरती लावतात. आता आपण हे तोरण बनवून झाल्यानंतर थोडा वेळ आपण माता लक्ष्मी समोर हे तोरण ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे तोरण दरवाजावरती लावू शकता. अगदी 5-10 मिनिटासाठी माता लक्ष्मी समोर हे तोरण ठेवलं तरी पण चालेल. आता हे तोरण जेव्हा लावत असतो तेव्हा देखील आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करतच आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती लावावं. हे करत असताना आपला दरवाजा देखील स्वच्छ असावा. दरवाजाच्या बाहेर देखील आपण रांगोळी काढावी, उंबरठ्याचं लेपन करावं. आपण जर या शुभ गोष्टी या दिवशी केल्या तर माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.